ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। कसारा वाशाळा चौफुली रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात, शिवसेना ठाकरे गटाचा दणका। मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा वाशाळा चौफुली दरम्यान धोकादायक रस्ता बांधला होता। याबाबत शिवसेना ठाकरे गट शहर शाखेचे शाखा प्रमुख शंकर भगत यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं। रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ठाकरे गटाने दिला होता। याची दखल घेऊन सुस्तावलेल्या महामार्ग प्रशासनानं ठाकरे गटाच्या दणक्यानंतर कसारा वाशाळा चौफुली दरम्यान बांधण्यात आलेल्या धोकादायक रस्त्यांच्या दुरुस्ती कामाला अखेर सुरुवात केली आहे। तालुका प्रमुख कुलदीप धानके, शहर प्रमुख शंकर भगत, उपतालुका प्रमुख बंधू सोडणार, माजी जिल्हा परिषद सदस्य जयराम बेंडकुळे यांनी रस्ता दुरुस्तीच्या कामाला शिवसैनिकांसह भेट देऊन काम सुरू करण्यात आलेल्या ठिकाणची पाहणी केली। महामार्ग प्रशासन आणि आंदोलनकर्ते शिवसेना ठाकरे गट यांच्या मध्यस्थी घडवून आणण्याची महत्त्वाची भूमिका पोलीस निरीक्षक सुरेश गावी यांनी बजावली आहे। यावेळी शाखा प्रमुख महेश गिळंदे, तालुका नेते गणेश अवसरे, मिलिंद देशमुख, डॉक्टर पोद्दार, बाळा भोसले, रत्नाकर लहानी, श्रावण तेलम, संतोष खैर, कृष्णा धोंगडे, भास्कर पारदी, सोमा कांबडी, संदीप शिंदे, सुभाष भोईर यांच्यासह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाखेच्या वतीने गेल्या मागील 2 महिन्यापूर्वी आम्ही NHI नाशिक येथे पत्रव्यवहार केला होता। त्या पत्राच्या अनुषंगाने 17 तारखेला आम्ही उद्या रास्ता रोको हे आंदोलन याच ठिकाणी करण्याचे आयोजित केले होते। या ठिकाणी आम्ही आता सर्व शिवसैनिकांच्या वतीने आम्ही हे आंदोलन आमच्या मागण्या मान्य झाल्या आणि तुर्तास हे आंदोलन आम्ही काम पूर्ण होईपर्यंत बंद करतो। जर काम आमचे काम म्हणण्यानुसार जर पूर्ण झालेच नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा आंदोलन करेल, रास्ता रोको करेल। याची जनतेस नोंद व्हावी। तात्पुरता आपले जे आंदोलन आहे ते तुर्तास स्थगित केले असे जनतेस माहिती असावे। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्रेकिंग न्यूज मराठी, सचिन राऊत, कसारा।